Hello students, welcome to the MCQ practice series for CT and NEET examination. मागच्या पार्ट 1 मध्ये आपण एक्सक्रिशन आणि ऑस्मा रेग्युलेशन ह्या चॅप्टरमधील खूप इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड MCQज सॉल्व केले होते आणि त्यानंतरचे MCQज आपण ह्या पार्ट 2 मध्ये सॉल्व करणार आहोत. आणि हो, लक्षात ठेवा ह्यानंतर आपण जो थर्ड सेशन येणार आहे त्यामध्ये एक्सक्रिशन ऑस्मा रेग्युलेशन ह्या सेम चॅप्टरमधील सगळे PYQज म्हणजेच प्रिवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो ते सुद्धा मिस करू नका. सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर 11. So question is, urine can be correct name given to the fluid present in. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की नेफ्रॉनच्या कोणत्या पार्टमध्ये जो फ्लुइड आहे त्याला आपण युरिन म्हणतो. सो ऑप्शन्स बघा, बाउमन्स कॅप्सूल, कलेक्टिंग ट्यूब्यूल, हेनलेज लूप अँड डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. सो करेक्ट आन्सर आहे कलेक्टिंग ट्यूब्यूल. लक्षात ठेवा बेटा, आधी कॉन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा फ्लुइड हा प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, लूप ऑफ हेनले किंवा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल ह्या नेफ्रॉनच्या पार्टमध्ये असतो त्यावेळी आपण त्याला फिल्ट्रेट म्हणतो, जेव्हा त्यामध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन सुरू असतं. ओके, पण जेव्हा हेच फ्लुइड कलेक्टिंग ट्यूब्यूल किंवा कलेक्टिंग डक्टमध्ये जेव्हा पोहोचतो त्यावेळी त्याला आपण फिल्ट्रेट न म्हणता युरिन म्हणतो, कारण त्यावेळी सगळं सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन हे झालेलं असतं. सो ओनली ॲट धिस स्टेज वी कॅन कॉल द फ्लुइड ॲज अ युरिन. सो ऑप्शन बी इज करेक्ट. आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलेलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द इंटेरियर ऑफ ब्लॅडर इज लाइंड बाय. म्हणजेच आपल्या युरिनरी ब्लॅडरच्या इनर साईडला कोणत्या स्पेशल सेल्स प्रेझेंट असतात. ऑप्शन्स बघा, कॉलुमनर इपिथेलियम, स्क्वॅमस इपिथेलियम, ट्रान्झिशनल इपिथेलियम अँड पोडोसाइट्स. सो करेक्ट आन्सर आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. लक्षात घ्या बाळांनो, आपल्या युरिनरी ब्लॅडरमध्ये युरिन स्टोअर असते आणि फॉर दॅट पर्पज इट रिक्वायर्स टिश्यूज दॅट कॅन स्ट्रेच विदाउट टिअरिंग. म्हणजेच काय, म्हणजेच युरिनरी ब्लॅडरच्या इनर साईडला अशा सेल्स हव्यात ज्या स्ट्रेच करण्यासाठी हेल्प करतील आणि त्यासाठी तिथे ट्रान्झिशनल इपिथेलियम प्रेझेंट असतं. सो ह्या सेल्स रबरसारख्या फ्लॅट होऊ शकतात विदाउट टिअरिंग. सो यालाच आपण युरोथेलियम असंही म्हणू शकतो. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ट्रान्झिशनल इपिथेलियम. लक्षात ठेवा, युरिनरी ब्लॅडरच्या इंटरनल साईडला ट्रान्झिशनल इपिथेलियल सेल्स प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द फिल्ट्रेट टू सेंड बॅक टू द ब्लड ॲट द प्रॉक्सिमल ट्यूब्यूल. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की फिल्ट्रेटमधून प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये काय रिॲब्सॉर्ब्ड होत नाही. सो ऑप्शन्स बघा, ग्लुकोज, सोडियम, प्लाझ्मा प्रोटीन्स अँड वॉटर. सो करेक्ट आन्सर आहे प्लाझ्मा प्रोटीन्स, ऑप्शन सी. लक्षात घ्या बेटा, ॲट द टाईम ऑफ अल्ट्राफिल्ट्रेशन प्लाझ्मा प्रोटीन्स जसं की अल्ब्युमिन्स हे साईजने खूप मोठे असल्यामुळे फिल्ट्रेशन स्लिटमधून फिल्टर होत नाही. जर ते फिल्ट्रेटमध्ये आलेच नाही तर त्यांना रिॲब्सॉर्ब करण्याचा प्रश्नच येत नाही. सो राईट, सो ग्लुकोज आणि वॉटर प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये रिॲब्सॉर्ब होतात, सोडियमसुद्धा रिॲब्सॉर्ब होतं, बट प्लाझ्मा प्रोटीन्स कॅन नॉट रिॲब्सॉर्ब्ड फ्रॉम द फिल्ट्रेट. ओके, सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ब्लड ऑस्मोलॅरिटी डिक्रीजेस विथ द सिक्रिशन ऑफ. क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ADH, अल्डोस्टेरॉन, अँजिओटेन्सिन 2 अँड ANP. सो ऑप्शन्स आहेत 1 and 2 ओनली, 2 and 3 ओनली, 2 and 4 ओनली अँड 1 ओनली. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, 1 ओनली म्हणजेच ADH. ठीक आहे. सो ब्लडमधली ऑस्मोलॅरिटी कमी करण्यासाठी कशाचं सिक्रिशन इम्पॉर्टंट असतं. सो ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हॉर्मोन. तुम्हाला माहिती असेल स्टुडंट्स, ऑस्मोलॅरिटी डिक्रीज करणे म्हणजेच ब्लडला डायल्यूट करणे. सो अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हणजेच ADH हा किडनीवरती ॲक्ट होतो आणि ब्लडमध्ये वॉटर रिॲब्सॉर्ब करतो. सो व्हेन मोअर वॉटर एंटर्स इन द ब्लड स्ट्रीम ब्लड ऑस्मोलॅरिटी डिक्रीजेस. म्हणजे जेव्हा ब्लडमध्ये पाण्याची क्वांटिटी वाढेल तर ब्लड हा डायल्यूट होणार. सो ओनली ADH इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्रीज इन ऑस्मोलॅरिटी ऑफ द ब्लड. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ओनली 1. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ बर्ड्स अँड रेप्टाइल्स आर. म्हणजेच बर्ड्स आणि रेप्टाइल्समध्ये कोणत्या फॉर्ममध्ये नायट्रोजिनस वेस्ट हा बाहेर पडतो. सो ऑप्शन्स बघा, युरिया, देन युरिया अँड युरिक ॲसिड, देन युरिक ॲसिड अँड ऑप्शन डी इज अमोनिया अँड युरिक ॲसिड. सो आन्सर गेस करा. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, युरिक ॲसिड. लक्षात ठेवा, बर्ड्स आणि रेप्टाइल्सचे एक्सक्रिटरी वेस्ट युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करतात. सो ऑप्शन सी इज राईट.
सो ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं आहे. जसं बर्ड्स हे युरिकोटेलिक आहेत, म्हणजेच युरिक ॲसिड एक्सक्रीट करतात. सो त्यांना उडण्यासाठी त्यांचं बॉडीचं वेट आहे हे कमी ठेवावं लागतं आणि युरिक ॲसिड हे सर्वात कमी टॉक्सिक असल्यामुळे ते बाहेर टाकण्यासाठी मिनिमम पाण्याचा वापर होतो. सो म्हणूनच ते व्हाईट पेस्टच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीटरी वेस्ट बाहेर काढतात. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 16. The hormone responsible for increase in the blood pressure and decrease in the water content of urine is. सो क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की कोणता हार्मोन ब्लड प्रेशर म्हणजेच BP वाढवतो आणि युरिनमधलं पाणी आहे हे कमी करतो. सो ऑप्शन्स बघा. FSH, देन ACTH, देन व्हॅसोप्रेसिन अँड ऑक्सिटोसिन. सो करेक्ट आन्सर आहे व्हॅसोप्रेसिन, ज्यालाच आपण ADH सुद्धा म्हणतो, अँटी डायुरेटिक हार्मोन. ह्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्हॅसोप्रेसिन म्हणजेच ADH हे हॉर्मोन ब्लड वेसल्सला कॉन्स्ट्रिक्ट करतो आणि ब्लड प्रेशर वाढवतो. आणि सेकंड म्हणजे आपल्या किडनीमधून वॉटरला रिॲब्सॉर्ब करतो आणि त्यामुळे युरिनमधील पाण्याचं प्रमाण हे कमी होणार. सो करेक्ट आन्सर इज व्हॅसोप्रेसिन, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. किडनीज ऑफ मॅन हॅव. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की ह्युमनच्या किडनीचा एक्सटर्नल शेप कसा असतो. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, आउटर साइड कॉन्वेक्स अँड इनर साइड कॉन्केव. सो ऑप्शन्स बघा. बोथ साइड कॉन्केव, आउटर साइड कॉन्केव अँड इनर साइड कॉन्वेक्स, देन आउटर साइड कॉन्वेक्स अँड इनर साइड कॉन्केव, अँड ऑप्शन डी बोथ साइड कॉन्वेक्स. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, आउटर साइड कॉन्वेक्स अँड इनर साइड कॉन्केव. तुम्हाला माहिती असेल स्टुडंट्स की आपल्या ह्युमनमध्ये किडनी ही बीन शेप्ड असते आणि तिचा आउटर साईड हा कॉन्वेक्स असतो, जो की थोडा बल्ज आउट झालेला असतो, फुगीर असतो बाहेरून, म्हणून त्याला आपण कॉन्वेक्स साईड म्हणतो. आणि जे इनर साईड आहे ज्याच्यामध्ये हायलम प्रेझेंट असतं तो डिप्रेस्ड रिजन म्हणजेच कॉन्केव शेपचा असतो. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट, आउटर साईड कॉन्वेक्स अँड इनर साईड कॉन्केव. नेक्स्ट सो क्वेश्चन नंबर 18. ह्युमन ब्लड नॉर्मली कंटेन्स पर्सेंटेज ऑफ युरिया. सो ह्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की ह्युमन ब्लडमध्ये नॉर्मली युरियाचं पर्सेंटेज किती असतो. सो ऑप्शन्स बघा. ऑप्शन ए 0.01 to 0.03, ऑप्शन बी 0.07 to 0.09, ऑप्शन सी 0.1 to 0.3 आणि ऑप्शन डी 0.5 to 0.7. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए 0.01 to 0.03. लक्षात ठेवा की युरिया हा खूप टॉक्सिक आहे. ओके, टॉक्सिक मेटाबॉलिक वेस्ट आहे आणि हेल्दी इंडिव्हिज्युअलमध्ये नॉर्मली ब्लडमध्ये युरियाचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी असतं. म्हणजे युरियाचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये 0.01 to 0.03% असतं. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिस्पेक्ट टू द सिबॅशियस ग्लँड्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आपल्याला खाली काही स्टेटमेंट्स दिले आहेत रिलेटेड टू सिबॅशियस ग्लँड्स. सिबॅशियस ग्लँड्स तुम्हाला माहितीच असतील, जे की ऑइल म्हणजेच सीबम सिक्रेट करतात. त्यांचे रिलेटेड काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत. ते स्टेटमेंट्स रीड करून आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. स्टेटमेंट्स बघा. स्टेटमेंट 1, दे आर प्रेझेंट ॲट द नेक ऑफ हेअर फॉलिकल्स. हा स्टेटमेंट बरोबर आहे का? येस, हा स्टेटमेंट बरोबर आहे. वाय? कारण आपल्या सिबॅशियस ग्लँड्स ह्या हेअर फॉलिकलच्या आपल्या स्किनमध्ये नेक रिजनला प्रेझेंट असतात. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. सेकंड स्टेटमेंट, दिस स्टेटमेंट इज करेक्ट. नेक्स्ट, दे सिक्रेट ऑइली सबस्टन्स कॉल्ड सीबम. हे सुद्धा बरोबर आहे. सिबॅशियस ग्लँड्स ऑइली सबस्टन्स सिक्रेट करतात, ज्याला आपण सीबम म्हणतो. राईट. नेक्स्ट स्टेटमेंट, इट फॉर्म्स लुब्रिकेटिंग लेअर ऑन द स्किन मेकिंग इट सॉफ्टर. सो आपल्या सिबॅशियस ग्लँड स्किनवरती एक लुब्रिकेटिंग सॉफ्ट लेअर तयार करतात, ज्याच्यामुळे आपली स्किन ही सॉफ्ट असते आणि इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करते. आणि नेक्स्ट स्टेटमेंट बघा, इट प्रोटेक्ट द स्किन फ्रॉम इन्फेक्शन अँड इंज्युरी. आताच आपण बघितलं की आपली जी सिबॅशियस ग्लँड आहे ही आपल्या स्किनला इन्फेक्शन आणि इंज्युरीपासून प्रोटेक्ट करते. सो ऑल 1, 2, 3 अँड 4 दिस स्टेटमेंट्स आर करेक्ट. सो ऑप्शन्स बघा आता. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, स्टेटमेंट 1, 2, 3 अँड 4 आर करेक्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 20. गिवन बिलो आर द 2 स्टेटमेंट्स, स्टेटमेंट 1 अँड स्टेटमेंट 2. खाली आपल्याला 2 स्टेटमेंट्स दिलेले आहेत रिलेटेड टू बोनी फिशेस अँड कार्टिलॅजिनस फिशेस. आपल्याला स्टेटमेंट रीड आउट करून करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. सो स्टेटमेंट 1 बघा. बोनी फिशेस प्रायमरीली एक्सक्रीट नायट्रोजिनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ॲसिड. सो ॲक्च्युअली बोनी फिशेस हे अमोनोटेलिक आहेत, म्हणजे अमोनिया एक्सक्रीट करतात, नॉट अ युरिक ॲसिड. सो हा स्टेटमेंट रॉंग आहे. स्टेटमेंट सेकंड बघा. कार्टिलॅजिनस फिशेस प्रायमरीली एक्सक्रीट नायट्रोजिनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिया.
सो हे ऑप्शन बरोबर आहे, कारण कार्टिलॅजिनस फिशेस नायट्रोजिनस वेस्ट युरियाच्या फॉर्ममध्ये एक्सक्रीट करतात, जे की त्यांना ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी मदत करतं. नाऊ सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी इज करेक्ट. दॅट इज स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. तुम्हाला समजलं असेल की बोनी फिशेस हे अमोनिया एक्सक्रीट करतात. इथे युरिक ॲसिड दिला आहे म्हणून हा स्टेटमेंट रॉंग झाला. स्टेटमेंट 2 मध्ये कार्टिलॅजिनस फिशेस सांगितलेलं आहे जे की युरिया एक्सक्रीट करतात, जे की स्टेटमेंट बरोबर आहे. सो स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट बट स्टेटमेंट 2 इज करेक्ट. ऑप्शन डी इज राईट. सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशनचे मोस्ट एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत. आय होप तुम्हाला क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनसुद्धा समजलेलं असेल आणि तुम्हाला ह्या कॉन्सेप्टवरून नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन बघायला मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम चॅप्टरमधील प्रिवियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. आणि व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप लर्निंग.